मग माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण सुरुवातीला BA भाग 1 शिवाजी विद्यापीठानुसार उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासक्रमानुसार आपण समाजशास्त्र परिचय जो आपल्याला सेमिस्टर 1साठी आहे त्यातले मुद्देसूद विषय मांडण्याचा इथे मी प्रयत्न करीत आहे. तर समाजशास्त्र विषय हा मुळातच अतिशय इंटरेस्टिंग म्हणजेच खूप सोप्या भाषेमध्ये आपल्या समाजाचं वर्णन करता येण्यासारखा विषय आहे असं आपण समजू. समाजशास्त्राच्या या चॅप्टरमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करणार आहोत, जसं की समाजशास्त्र म्हणजे काय, समाजशास्त्राचं उगम व उत्पत्ती कशा पद्धतीने झाली, त्याचा विकास कशा पद्धतीने झाला आणि समाजशास्त्राचे जे काही इम्पॉर्टन्स आहे किंवा महत्त्व आहे की ज्यामुळे आपण समाजशास्त्र आपल्याला आपल्या जीवनामध्ये उपयोगाचं पडतो आणि त्याचसोबत आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी जाणण्यासाठी महत्त्वाचे ठरते आणि करिअर म्हणून समाजशास्त्राकडे कशा पद्धतीने आपण पाहावं याचं देखील उहापोह या समाजशास्त्राच्या पुस्तकामध्ये केलं गेलेलं आहे. तर सुरुवातीला आपण समाजशास्त्र परिचयाकडे वळू, समाजशास्त्राचं स्वरूप समजून घेऊ. समाजशास्त्र म्हणजे काय, जे आपण आपल्या आजूबाजूला पाहतो त्यालाच आपण काय म्हणतो, समाजशास्त्र असे म्हणतो. म्हणजे काय की समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून केला गेलेला अभ्यास ह्यालाच समाजशास्त्र म्हणतो, दुसरं काही नाही. की आता समाजशास्त्राच्या बाबतीमध्ये घेत असताना आपल्याला समाज आणि शास्त्र ह्या दोन गोष्टींचा विचार केला पाहिजे. समाजशास्त्र हा जो कन्सेप्ट आहे किंवा हे सामाजिक शास्त्रामध्ये मोडणारे दोन प्रकारचे शास्त्र आहे, एक नैसर्गिक शास्त्र आणि दुसरं सामाजिक शास्त्र. नैसर्गिक शास्त्र म्हणजे काय की ज्या गोष्टींचा आपण प्रयोगशाळेमध्ये जाऊन अभ्यास करू शकतो त्याला आपण नैसर्गिक शास्त्र म्हणतो. आणि सामाजिक शास्त्रे म्हणजे प्रयोगशाळेमध्ये नाही तर समाजात राहून आपल्याला काही गोष्टी अवगत कराव्या लागतात, ह्याला आपण म्हणतो सामाजिक शास्त्रे असे म्हणतो. आता समाजशास्त्र ह्याचं जे कन्सेप्ट ओरिजिनेट कशा पद्धतीने झालं, समाजशास्त्र आधी आपण समाजाच्या घडामोडींचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून न करता आपण म्हणायचो की समाजामध्ये जे काही घडतं त्याच्यामागं दैवी शक्ती कारणीभूत आहे. म्हणजे एव्हरीथिंग हॅज बीन क्रिएटेड बाय गॉड सो नो वन हॅज राईट टू इंटरफिअर विथ इट, ही एक संकल्पना होती. पण कालांतराने जशा पद्धतीने समाजामध्ये बदल होत गेला तशा पद्धतीने आपल्या विचारधारेमध्ये देखील बदल होत गेला. आता आपण म्हटलं की समाजाचा सामाजिक दृष्टिकोनातून शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास होऊ शकतो. आता शास्त्र म्हणजे काय, ज्या गोष्टींचा पद्धतशीरपणे अभ्यास होतो त्याला आपण शास्त्र म्हणतो किंवा विज्ञान म्हणतो. द सिस्टमॅटाइज्ड बॉडी ऑफ नॉलेज इज नथिंग बट सायन्स, विज्ञान म्हणतो. मग असा पद्धतशीरपणाचा अभ्यास जसा नैसर्गिक शास्त्रामध्ये होतो ना तसाच आपण समाजशास्त्रामध्ये देखील करू शकतो अशी मांडणी करण्यात आली आणि त्यामुळे आपण समाजाला एक वैज्ञानिक दृष्टी प्राप्त करून देऊ शकतो.